नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। ईश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता। नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका। जयाची गीतेची वाचिता टीका। ज्ञान होय लोका आदिभाविका ग्रंथार्थिया। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजन महापुरुष यांच्या परमकृपाशीर्वादाने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांच्या 725व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या वर्षाच्या निमित्ताने आणि आज बहुकाळ पर्वणी गोमटी भाद्रपद मास कपिला षष्ठी प्रतिष्ठाने गोदातटी लेखन कामाठी संपूर्ण झाली असं शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांनी ज्या भगवती ज्ञानेश्वरीचं एक चिंतन मांडलं त्या भगवती श्री ज्ञानेश्वरीची आज 731 क्रमांकाची जयंती आहे। ज्ञानोबारायांचा हा 725वा संजीवन समाधी सोहळा आणि त्या अगोदर 6 वर्षाने ज्ञानेश्वरीची रचना झालेली आहे। अर्थात शालिवाहन शके 1197 श्रावणवद्य अष्टमी वार गुरुवार या पवित्र पर्वकाळावर भगवान श्रीकृष्णांनीच ज्ञानोबारायांच्या रूपाने या कलियुगामध्ये विठ्ठलपंतांच्या आणि रुक्मिणी मातेच्या उदरी अवतार घेतला। संतांनी वर्णन असं केलं आहे, अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री, तोची अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी तारावया। द्वापार युगामध्ये कुरुक्षेत्रावर भक्तराज अर्जुनाला आपल्या कर्तव्याच्या विषयी आणि स्वजनांच्या विषयी जो मोह निर्माण झाला, अविवेक किंवा अविचार निर्माण झाला, तो मोह निवृत्त करण्यासाठी भगवंतांनी जो दिव्य ज्ञानाचा उपदेश केला त्याच ज्ञानाला आपण श्रीमद भगवद्गीता असं म्हणतो। वास्तविक भगवंतांनी हे जे ज्ञान प्रगट केलं अर्जुनाचं निमित्त आहे, पण सगळ्या जगांचा उद्धार व्हावा ही त्या पाठीमागची अपेक्षा आहे। बऱ्याचदा असंच होतं, एकाच्या निमित्ताने काही गोष्टी कथन केल्या जातात पण फायदा मात्र लाभ सर्वांना मिळतो। उदाहरण आपल्या संत वाङ्मयामध्ये पाहिलं जाईल आपल्याला, एका चातकाची तहान निवृत्त करण्यासाठी मेघ पाण्याचा वर्षाव करतो, निमित्त चातकाचा आहे पण सगळ्या जगाला पाणी मिळतं। एका चकोराची तहान शांत करण्यासाठी चंद्र आपल्या किरणातून अमृताचा सरोवराचा एक भाग सोडतो, प्रवाह प्रवाहित करतो, पण फायदा सगळ्या जगाला होतो। किंवा एक गाय आपल्या वासराच्या निमित्ताने दूध देते पण फायदा सगळ्या कुटुंबालाच होतो। किंवा चौथं उदाहरण, कमळाचा विकास करण्यासाठी आकाशामध्ये सूर्य दररोज उदयाला येतो पण फायदा सगळ्या त्रिभुवनाला होतो। तसंच अर्जुनाचं निमित्त आहे, तैसे गीते जे हे दुभते, वत्स करोनी पार्थाते, दुभिनली जगापुरते श्रीकृष्ण गाय। निमित्त अर्जुनाचं आहे आणि निमित्त योग्य असावं लागतं बरं का। ज्ञानोबारांचा हा भाव स्पष्टच आहे, वक्ता तो वक्ताची नोही श्रोते नवीन। श्रोताही किती विद्वान असू द्या, दृष्टांत कुशल असू द्या, सांगण्याचं कौशल्य त्याच्याकडे अजब असू द्या, पण जोपर्यंत ऐकण्यासाठी त्याच्या समोर त्या जोडीचा श्रोता येत नाही तोपर्यंत त्याच्या अंतकरणातले भाव प्रगट होत नाही। वक्ता तो वक्ता नोहे श्रोते नवीन हिंदी अगदी त्रिकाल सत्य आहे। आणि भक्तराज अर्जुनासारखा श्रोता मिळाल्यानंतर मग भगवान परमात्म्याला सुद्धा सांगण्याकरता एक उल्हास निर्माण झाला आणि भगवंताने आज तागायत जे लपवून ठेवलेलं, कोणाच्याही समोर प्रगट न केलेलं दिव्य ज्ञान भक्तराज अर्जुनाकरता अगदी मोकळ्या मनाने प्रगट केलं। त्याचं एक कारणही असं आहे, भगवंताचा नियम आहे, ए यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम। जो जशी प्रकारे माझी भक्ती करतो
मीही त्याच्यावर तशाच प्रकारची भक्तीची कृपा वर्षावाचा प्रसाद निर्माण करत असतो. भगवंताचा नियम आहे, जितक्या तन्मयतेने एखादा भक्त देवाची पूजा करेल तितक्याच तन्मयतेने परमात्मा त्याला प्राप्त होईल. जो जितका वरवर पूजा करेल परमात्मा सुद्धा त्याच्यावर वरवरच प्रेम करेल, अंतःकरणातून करणार नाही. आणि मग हे दिव्य ज्ञान भगवंताने आज तागायत जे कोणाच्याही समोर प्रगट केलं नाही ते अर्जुनाला का बरं सांगितलं? ऐका, अंतःकरणात आपल्या लपवून ठेवलेलं आहे आणि प्रगट केलं आहे, याचा अर्थ भगवंताला काहीतरी भक्तराज अर्जुनाच्या ठिकाणी दिसलं आहे की ज्यामुळे भगवंताला आपल्या हृदयातलं प्रगट करावंसं वाटलं. नियमच असा आहे, जेव्हा एखादी प्रतिक्रिया घडते ना ती अगोदर क्रिया घडत असते, किंवा एखाद्या गोष्टीचा जेव्हा प्रतिसाद निर्माण होतो त्या अगोदर साथ कोणीतरी घातलेली असते. आणखीन एक उदाहरण देईल, जेव्हा प्रतिध्वनी निर्माण होतो तेव्हा त्या प्रतिध्वनीला निर्माण करण्यासाठी एक ध्वनी अगोदर उमटत असतो. अर्थात भगवंताची प्रतिसाद, प्रतिक्रिया किंवा प्रतिध्वनी जो निर्माण झाला त्या अगोदर अर्जुनाची क्रिया तशी आहे, अर्जुनाकडून मिळालेला साध तसा आहे किंवा अर्जुनाच्या हृदयातून निघालेला ध्वनी तसा आहे. स्पष्ट भगवंताने असं म्हटलंय, तैसा तो माझ्या ठाई राखो नेनसीची काही, तरी आता मी तुझं काही गोप्य करी. अर्जुना, तो आपल्या मनातून माझ्यापासून काहीही लपवून ठेवत नाही. अर्थात तुझं मन तू माझ्यासमोर मोकळ्या मनाने प्रगट केलं, आता माझं पण कर्तव्य आहे की मी हे माझं मन मोकळं करावं. आणि भगवंताने आपलं मन मोकळं केल्यानंतर जे दिव्य ज्ञान राखून ठेवलं ते अगदी भरभरून अर्जुनासारख्या भक्ताला, श्रोत्याला किंवा आपल्या शिष्याला प्रगट केलं, भगवंताने प्रदान केलं. आता या ज्ञानाने अर्जुनाची कृतकृत्यता झाली. नष्टो मोहस्मृती लब्धा तत्प्रसादान मयाच्युत सितोस्मिगत संदेह करिष्ये वचनम तव. माझ्या जीवनातला मोह निवृत्त झालाय, आता कोणत्याही प्रकारचा संदेह राहिला नाही आणि तुमची जशी मला आज्ञा मिळेल तशा प्रकारचं मी कार्य करेल. ही कृतकृत्यता जीवनात प्राप्त झाली, सफलता आहे. आता सगळ्या प्राणीमात्राला भक्तराज अर्जुनाप्रमाणेच कृतकृत्यता व्हावी याकरता भगवंताचं अवधार्य ज्ञानाच्या बाबतीत, पण तेच ज्ञान सगळ्या जगाला प्राप्त व्हावं याकरता ज्ञानोबरायांचा अवतार झाला या महाराष्ट्र प्रदेशामध्ये ना आपलं भाग्य उदयाला आलं. कारण हे ज्ञान संस्कृत भाषेमध्ये आहे, पण सामान्य लोकांना संस्कृत भाषा कळेलच किंवा त्यातले प्रमेय स्पष्टपणाने उगम होतीलच असं काही सांगता येत नाही. त्याकरता तशा प्रकारचा अधिकारही असावा लागतो. समोरच्या वक्त्याचा अभिप्राय अंतःकरण ठसवण्याकरता वक्त्याच्या सुद्धा अंतःकरणाची तेवढी योग्यता असावी लागते. नाहीतर कधीकधी वक्ता एक अभिप्राय सांगतो आणि श्रोत्याच्या मनात दुसराच भाव असल्यामुळे सांगितलेला वक्त्याचा अभिप्राय तिसऱ्या प्रकारे तो अर्थ करतो. म्हणून कळण्याकरता तशा प्रकारचा श्रोताही असावा लागेल. आणि मग महाराष्ट्र प्रदेशामध्ये हे सगळे मराठी भाषिक लोक आहेत, यांनाही या दिव्य ज्ञानाचा एक फायदा व्हावा याकरता जो करुणा अवतार भगवंताने घेतला तोच अवतार म्हणजे विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा अवतार आहे. ज्ञानोबरायांचा अवतार झाला, प्रतिकूल परिस्थिती आहे. संतांचं जीवनच हे मार्गदर्शक असतं. जीवनात येणारी कोणतीही प्रतिकूलता आपल्या मनावर परिणाम करू शकत नाही हे सांगण्यासाठी संतांचा अवतार आहे. आणि प्रतिकूलता तर येतच असते ना, सूर्यावर सुद्धा कधी ढग येतात, कधी जातात, रात्र होते, दिवसही निर्माण होतो. जीवनातली सुखदुःख, अनुकूलता, प्रतिकूलता, मान अपमान, निंदा स्तुती, सुख दुःख हे सगळे घटक येणार जाणार आहेत आणि ते सगळे मनुष्याच्या जीवनाला अत्यंत उपयोगी आहे. सुखही उपयोगाचं आहे आणि दुःख त्यापेक्षा अधिक उपयोगाचं आहे. कारण सुखामध्ये बहिर्मुख होण्याची शक्यता आणि दुःखामध्ये मनुष्य अंतर्मुख होत असतो. म्हणून प्रतिकूलता सुद्धा चांगली असते. एखाद्याने अपमान केला चांगला आहे, अपमान केल्यानंतर मनुष्याला अहंकार राहत नाही. जास्त अहंकार झाला तर जास्त अपमानाचं दुःख होतं आणि म्हणून अपमान झाला तर मनुष्याला अहंकार राहत नाही, झालाही पाहिजे प्रसंगाला. आणि म्हणून ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये सुरुवातीची प्रतिकूलता आहे, समाज तिरस्कार करतो, आईवडिलांचंही तेवढं काही प्रेम प्राप्त नाही झालं देहांत प्रायश्चित्त घेतल्यामुळे. पण आता उत्तर जीवनामध्ये आपण काय करावं? निवृत्तीनाथांनी सांगितलं, माझा बोध असा आहे की मी असंग आहे, शुद्ध आहे, आणि जो अगोदर शुद्ध आहे
त्याला शुद्ध करण्याकरता शुद्धीपत्राची गरज नाही. सोपान काकाने आपला बोध सांगितला, मुक्ताबाईंनी सुद्धा त्याच प्रकारचा आपला बोधही प्रतिपादन केला. ज्ञानोबाराने विचारलं, तुमचं काय म्हणणं शुद्धीपत्राच्या विषयी? ज्ञानोबाराय असं म्हणतात, प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता, पावन अवस्था जरी झाली, जरी आपली पावन अवस्था आहे तरी पण धर्मशास्त्राच्या विरुद्ध वागणं. वास्तविक असं आहे की ज्ञानी पुरुषाला धर्मशास्त्र नसतं. को विधी को निषेध, हा कोणताही विधी किंवा निषेध त्यांच्याकरता नसतो. शास्त्र असं म्हणतं की आता आमची मर्यादा संपलेली आहे, पण तरीसुद्धा लोकांच्या करता यद्यदाचरती श्रेष्ठस्तत्तदेवे तरो जनः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते, या नियमानुसार आपण शुद्धीपत्र घ्यायला गेलं पाहिजे. आणि मग ज्ञानोबारायांचं म्हणणं सर्वांनी मान्य केलं. आळंदीतून ही 4 संत मंडळी, 4ही बंधूच आहेत, मजल दरमजल करत पैठण या क्षेत्राला प्राप्त झाली. या पैठण क्षेत्रामध्ये ज्ञानोबारायांचे पिता श्री विठ्ठलपंत यांचे मामा राहत होते, कृष्णाजी पंत देवकुळे. त्यांच्याकडे ही मंडळी उतरली आणि मग कशा करता आलात सगळा परिहार दिला. आईवडिलांनी देहात प्रायश्चित्त घेतलं. शुद्धीपत्र आम्हाला पाहायचं आहे. आळंदीकरांचं पत्र दाखवलं. आता आळंदीकरांचं पत्र दाखवल्यानंतर या पत्रानुसार तुम्हाला शुद्धीपत्र मिळणार नाही, कारण तुम्ही संन्याशाची मुलं आहात असा उल्लेख यामध्ये आहे. ज्ञानोबांनी सांगितलं, हे पत्र आपल्याला त्यांना दाखवायचंच आहे. पुढचा भाग जो होईल तो होईल. आणि मग पैठणच्या त्या नागनाथ घाटावर, आजही तो घाट तिथे विद्यमान आहे, चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. मग त्या घाटावर शुद्धीपत्र द्यायचे, एक अलौकिक ब्रह्मसभा होणार. संन्याशाची 4 मुलं शुद्धीपत्र घेण्यासाठी आली. सगळ्या पंचक्रोशीतले लहान मोठी, बाल गोपाळ, सगळी स्त्रिया पुरुष सगळे वर्ग आले. शास्त्रातले जाणणारे विद्वान, पंडित, धर्मज्ञ, अगदी ज्याला आपण असं म्हणतो की नाही, वेदी, द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी, सगळे षटशास्त्रामध्ये पारंगत, मुखोद्गत पुराण ज्यांचे आहे, अशी सगळी मंडळी त्या सभेला हजर झाली. पण निर्णय मात्र कोणाला काही सापडेना. आणि मग सामान्य निर्णय दिला की तुम्हाला काही जातीमध्ये घेता येणार नाही, तुम्ही भक्ती करावी, जीवन सफल करावं. निवृत्तीनाथांनी सांगितलं, काही हरकत नाही, मी भक्तीच करणार आहोत. पण इथेच जर हा इतिहास थांबला असता तर कदाचित महाराष्ट्र दुर्दैवी ठरला असता. ज्ञानोबारायांच्या नावाकडे काहींचं लक्ष गेलं आणि मग त्यांनी नावांची असणारी चेष्टा केली. निवृत्तीनाथ आहे तर प्रवृत्तीमध्ये प्रवृत्त झालेत. ज्ञानदेवे नामे नामाचा ज्ञानाचा दिवस आणि हातोपतित वेश बाळकाचा ज्ञानदेव नाव आहे. ज्ञानदेव म्हणजे ज्ञानाचा दिवस. ज्ञानाचा दिवस अखंड असतो आणि तुम्हाला तर पतित वेश बालकाचा प्राप्त झाला. सोपान काकाच्या नावाची चेष्टा, मुक्ताबाईंच्या नावाची चेष्टा केली. दुसऱ्याने सांगितलं, नावात काय असतं म्हणे. आईसुद्धा आपल्या बाळाला नाही का राजा म्हणते, आणि तो राजा असतो का? म्हणाला काय लागतं राजा, किंवा पाहत असताना अगदी स्वरूप सुंदर तो आहे असं म्हणलं जातं, पण स्वरूप सौंदर्य त्याच्याकडे काही नसतं. नावात काय असतं म्हणे. माळीमध्ये मेरू नावाचा मणी असतो. मेरू हा पर्वत आहे आणि तो कधीही इकडे तिकडे हलत नाही, पण माळीमध्ये जप करत असताना मेरू पर्वत सतत हलत असतो. नावामध्ये काय असतंय म्हणे. एका जणांनी चेष्टा केली. पलीकडे पाणी वाहणारा जो रेडा पखाल वाहतो आहे पाण्याची, त्याला सुद्धा ज्ञान असं म्हणतात. त्यांच्या आणि यांच्या नावात काय फरक आहे. ज्ञानोबांनी सांगितलं, जसं त्यांच्या आणि माझ्या नावात फरक नाही तसा त्याच्यात आणि माझ्यामध्ये असणाऱ्या आत्मस्वरूपातही फरक नाही. आता आत्मस्वरूपाचा शब्द काढल्यानंतर मग बाकीचे रागवले. आता तर ज्ञानाचा मुद्दा निर्माण झाला की नाही. आत्मस्वरूप अखंड आहे, एक रस आहे, सर्वा घटिरामध्ये हा दे एक. आता त्याचा आणि तुमचा आत्मा जर एक असेल तर त्याला ताडण केलं म्हणजे तुम्हाला ताडण होईल. बघा, नवीनच परीक्षा आहे. ज्ञानोबांनी सांगितलं, काही हरकत नाही, परीक्षा तुम्ही करू शकता. आणि मग त्यांनी त्या रेड्याच्या पाठीवर आसोडाचे फटके मारल्यानंतर ज्ञानोबांच्या पाठीवर ते वळ उमटले. मुक्ताबाईंनी सांगितलं, मारू नका, दादाच्या पाठीवर रक्ताचे वळ उमटत आहेत. काहींनी सांगितलं ही बाजीगरी विद्या आहे. दुसऱ्याच्या अंगावरचे वळ आपल्या अंगावर घेतले, यामध्ये काय म्हणे, बाजीगरी विद्या आहे. पण एक भाग असा आहे की जिथं बाजीगरी विद्या चालत नाही. आणि मग तुम्हाला शुद्धी पत्रही देता येईल. म्हणे कशावर चालत नाही बाजीगरी विद्या, वेदावर चालत नाही. ज्ञानोबाराय तुमचा आणि रेड्याचा आत्मा एक असेल, त्याला ताडण केलं तर तुम्हाला ताडण होतं. याच्या उलट
तुम्हाला वेदाचं ज्ञान आहे, तुम्ही वेदाचा उच्चार करू शकता, तुमचा आणि त्याचा आत्मा एक आहे, तर त्याच्याही मुखातून वेद बाहेर पडले पाहिजे. अजबच परीक्षा आहे की नाही. ज्ञानोबाने सांगितलं काही हरकत नाही, तुमचा जर कृपाप्रसाद प्राप्त झाला तर त्याच्याही मुखातून वेद बाहेर पडू शकतात. पण बोलवायचा कोणता वेद? कारण वेद 4 आहे. त्यांनी सांगितलं सगळ्यात कठीण आहे ऋग्वेद, तो बोलवा. आणि मग ज्ञानोबाने कृपा केली. होता कृपा तुमची पशु बोले वेद, मैसी पुत्रामुखे बोलवणे श्रुती. ज्ञानोबांचा कृपा प्रसाद प्राप्त झाला आणि मग ऋग्वेदाच्या रुचा बाहेर पडल्या मुखातून. सगळे आश्चर्यचकित झाले, काय यांचा चमत्कार आहे, हे मूळचे शुद्ध आहे, यांना शुद्धीपत्र देणारे आपण कोण? आणि मग चमत्कार घडल्यानंतर सगळ्यांनी नमस्कार केला. सगळ्यांनी मिरविला बळीवार सिद्धाईचा, सिद्धीचा प्रयोग केला. सर्वांनी त्यांचं सर्वज्ञत्व, शुद्धी स्वरूपत्व मान्य केलं. ज्ञानोबाराय 2-2.5 वर्षापर्यंत पैठण क्षेत्रामध्ये राहिले आणि शुद्धीपत्र घेऊन पुन्हा आळंदीला आले. रेडा मागून घेतला, कारण पहिला शिष्य आहे आपला हा, आणि त्याच्या मुखातून सारखा वेदाचा घोष चालू, सारखा. आता ज्ञानोबांची कृपा झाल्यानंतर सामान्य विद्यार्थी जर कीर्तन करतो तर तिथे साक्षात कृपा मिळाल्यानंतर वेदाचा घोष का करणार नाही? सारखा सगळ्या वेदाचा एक पाठांतराचा क्रम चालू आहे. त्यालाही सोबत घेतलं आणि ही मंडळी आळंदी येण्याकरता निघाली. मध्यंतरी अमृत वाटपाचं काम जिथं झालं असा नेवासा या क्षेत्राला ही मंडळी थांबली. पण सोसाट्याचा वारा सुटला. ज्येष्ठाचा महिना असेल, वैशाख ज्येष्ठ संपत आलेला आणि आषाढ महिना म्हणजे पावसाळ्याचे दिवस सुरू होणार. पण मग आता सोसाट्याचा वारा सुटला आणि तो प्रसंग झाल्यानंतर मग आता गावात प्रवेश केला पाहिजे, मुक्काम करायचा आहे म्हणून. कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये पुढचा प्रवास करायचा नाही. पूर्वीच्या काळात जसा सध्याला काही भागामध्ये अतोनात पाऊस होतो आहे, तसा पूर्वीच्या काळी सगळ्या भागात पाऊस व्हायचा. आणि मग रस्ते नसल्यामुळे, पुलांची व्यवस्था नसल्यामुळे जिथे पावसाळ्यात आपण थांबलो चातुर्मास तिथेच काढायचा असा नियम असायचा. नद्यांचं उल्लंघन करायचं नाही, कारण पाण्याचं प्रमाण जास्त असायचं. आणि मग नेवासा गाव आहे, प्रवरीचा तीर आहे, गोदावरी संगमही जवळच आहे, आणि म्हणून तिथं थांबायचं ठरलं. गावात प्रवेश करत असताना एक प्रेत यात्रा येत होती. ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर आपण गावात प्रवेश करणं आणि गावातून प्रेत यात्रा येणं अपशकुन असतो. पण सामान्य लोकांच्यासाठी, संतांच्या करता मात्र नाही. अशुभ त्यापुढे शुभ होणे ठाके. आणि मग ज्यांची प्रेत यात्रा यायची त्यांची धर्मपत्नी सती जाण्याकरता निघाली. सती जायचं म्हणजे प्रसन्न मुद्रेने जायचं, सौभाग्याचे सगळे अलंकार परिधान करून जायचं. आणि जात असताना सगळ्या वडीलधारी मंडळींचं दर्शन घ्यायचं. सच्चिदानंद बाबांची धर्मपत्नी सती जाण्यासाठी निघाली, सगळ्यांचं दर्शन घेते. भाग्याचा उदय, ते हे जोडी संत पाय. तिच्या भाग्याचा उदय आणि सच्चिदानंद बाबांच्याही भाग्याचा उदय झाला. तिने अकस्मात ज्ञानोबांचं दर्शन घेतलं. आता पतिव्रता माऊली आहे, सौभाग्याचे सगळे अलंकार दिसतात अंगावर, म्हणून आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. तिने सांगितलं, माऊली अखंड सौभाग्यवती हा तुमचा आशीर्वाद आहे, पण अखंड शब्दात आता खंड पडतो आहे. कारण जी प्रेत यात्रा आहे ते माझे पती आहेत, आणि पतीच नसेल तर सौभाग्यवती अखंड कसं काय होणार? खंड पडला की नाही? निवृत्तीनाथांकडे बघितलं. आता ज्ञानोबांच्या वाणीतून निघालेला शब्द आहे, लटके वचन नाही, खोटं कधी बोलणारच नाही. तर प्रेत खाली ठेवलं आणि अवलोकन केल्याबरोबर कृपादृष्टी स्पर्श केला. झोपेतून एखादा व्यक्ती उठावा तसे ते बाबाजी त्यांचं पूर्वीचं नाव आहे, आणि ते उठले. पण त्यांनी विचार केला, आता हे जीवन ज्ञानोबांच्यामुळं प्राप्त झालं, आता हे जीवन व्यवहारात खर्च नाही करायचं, उरले ते हरी तुम्हा समर्पण, ज्ञानोबांना जीवन देऊन टाकायचं आहे. घेण्यासारखं आहे. कधी कधी आपण अतिशय बिकट परिस्थितीतून वाचतो, मरणाचा प्रसंग येतो कधी कधी, आणि त्यातून एखादा व्यक्ती वाचतो की नाही, मग तिथे सावध व्हायला पाहिजे की आता हा प्रसंग आपल्या हातात नव्हता, देवाच्या संतांच्या कृपेमुळे आपण वाचलो. आता सांसारिक कर्म नाही करायचं, संसाराकरता जीवन नाही खर्च करायचं, देवाला समर्पण करायचं. आणि त्यांनी आपलं जीवन ज्ञानोबांना अर्पण केलं. शके 1212 हा प्रसंग घडलेला आहे. आणि मग चातुर्मासाचा कालावधी, निवृत्तीनाथांची आज्ञा ज्ञानोबाराय, चातुर्मासाचा हा कालावधी आहे. आणि मग काहीतरी आपण ग्रंथाचे अवतार कार्य आहे आपलं, काहीतरी सांगा, म्हणजे गीतेचं व्याख्यान करा.
ज्ञानोबाऱ्यांचं वाणी कशी आहे? म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड, की गीता इसे गोड आतुडले. निवृत्तीनाथांची इच्छा, त्यांची कृपा आणि त्यांच्या कृपेला अनुमोदन देण्यासाठी किंवा त्यांचा कृपाप्रसाद प्राप्त होण्यासाठी ज्ञानोबाऱ्यांनी श्रीमद भगवद्गीतेवर जे व्याख्यान केलं, व्याख्यानाला तिथं टीका असं म्हटलेलं आहे. शके 1212 ते टीका केली ज्ञानेश्वरी. ज्ञानोबाऱ्यांनी भगवद्गीतेवर व्याख्यान केलं आणि ते व्याख्यान शब्दबद्ध जे केलं, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. ज्ञानोबाऱ्यांचे सच्चिदानंद बाबा हे दुसरे शिष्य आहेत. पहिला शिष्य कोण आहे? म्हैसीपुत्र रेडा, ज्याच्या मुखातून वेदाच्या ऋषा बाहेर पडल्या. आणि दुसरे शिष्य आहे बाबाजी सच्चिदानंद बाबा, यांच्या हातातून ज्ञानेश्वरीचे सगळ्या ओव्याचे प्रबंध बाहेर पडले. अर्थात दोन्ही पण शिष्य असे आहे की जे सूर्याला सुद्धा प्रकाशाच्या बाबतीमध्ये लोपवून टाकतील. ज्ञानोबाऱ्यांचे हे 2 शिष्य आहेत. त्यानंतर मग भरपूर शिष्य झालेत, पण प्रामुख्याने हे 2 जण. आणि मग ज्ञानोबाऱ्यांची वाणी, माझी असत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प, तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू. सत्यवादाचं अनंत जन्मामध्ये केलेलं तप आणि या तपातून तैसे साच आणि मवाळ, मेतली आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबाऱ्यांची वाणी अमृतालाही लाजवेल अशी आहे. माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मेळवीर. अशी रससंपन्न असणारी सत्यवादाच्या तपातून पाझरलेली, ज्या वाणीत कोणताही दोष नाही, असं रिकाम्या मनातून बाहेर पडलेलं, रिकाम म्हणजे ज्याच्यामध्ये कोणता कलंक नाही, मोकळं झालेलं मन, त्याला म्हणतात रिकामं तोंड. आणि या रिकाम्या मुखातून जे शब्द बाहेर पडले, त्या शब्दांचा जो आकार निर्माण झाला, ग्रंथ आविष्कार, त्या ग्रंथालाच म्हणतात श्री भगवती ज्ञानेश्वरी. ज्ञानोबाऱ्यांनी या ग्रंथाला नाव देत असताना गुरुकृपेचं वैभव असं एक नाव दिलेलं आहे, किंवा धर्म कीर्तन असं दुसरं एक नाव दिलं आहे. तशी बरीचशी नावं आपल्याला शोधता येतील जे की ज्ञानोबाऱ्यांनी दिलेली आहे. किंवा नाथ महाराजांनी या ग्रंथाला ब्रह्म साम्राज्य दीपिका, वर्णी येली गीतेची टीका, विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा असं नाव दिलं आहे. आता हे ग्रंथ निर्माण होण्याचं काय कारण आहे? प्रयोजन काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं कारण काय असेल तर ज्ञानोबाऱ्यांना गुरूंची सेवा करायची आहे, बाकी कोणतंच कारण नाही. ज्ञानोबाऱ्यांनी जे निर्माण केलं ना, किंबहुना मज तुमची या कृपा काज, ती लागी व्याज ग्रंथाचे केले. कारण ज्ञानोबाऱ्यांचा भाव असा आहे की निवृत्तीनाथांना गीता फार आवडते, आणि जी श्रीमद भगवद्गीता निवृत्तीनाथांना आवडते, श्री गुरूंना जे आवडतं त्याच आवडीप्रमाणे आपण कार्य करावं, म्हणजे त्यांची प्रसन्नता आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होते. नाहीतर आपल्याला जे आवडतं ते त्यांच्यावर लादणं ही सेवा नाही आहे. त्यांना जे आवडतं ते आपण मनोमन प्रामाणिकपणाने स्वीकारणं हे खऱ्या अर्थाने सेवा आहे. एरवी तरी साचोकारे तुम्ही गीतार्थाचे सोयरे, जाणोन गीता जीवसरे धरिले मिया. ज्ञानोबाराय म्हणतात, मला ही पूर्ण माहिती आहे की गीता हा तुमचा आवडीचा ग्रंथ आहे, आणि जो तुमच्या आवडीचा ग्रंथ, त्याच ग्रंथावर आपण काहीतरी व्याख्यान करावं, म्हणजे तुमची सेवा घडेल अनायासे. आणि ज्ञानोबाऱ्यांनी खरं तर बाकीचे प्रयोजन आपल्याला नंतर सांगता येतील, पण ज्ञानोबाऱ्यांच्या अंतकरणातलं एकच प्रयोजन आहे, ज्ञानेश्वरी निर्माण करण्याचं, श्रीगुरूंची आपल्याला कृपा प्राप्त व्हावी. किंबहुना मज तुमची या कृपा काज, ती लागी व्याज ग्रंथाचे केले. व्याज म्हणजे निमित्त. तुमची कृपा मला प्राप्त व्हावी हे खऱ्या अर्थाने माझे निमित्त आहे. निमित्त मी केलं याशी माझं काज आहे. आणि मग ज्ञानोबाऱ्यांचे सत्यवादातून निर्माण झालेली वाणी, श्रीमद भगवद्गीतेवर केलेलं व्याख्यान, आणि त्यातूनच ज्ञानेश्वरीचा आकार निर्माण झाला. भगवद्गीतेच्या बाबतीमध्ये असं म्हटलं आहे की भगवद्गीता ही साक्षात भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे. म्हणून मज काही समर्थने आता विषय नाही, गीता जाना ही वाङ्मयी श्री मूर्ती प्रभूची. गीता ही भगवंताची साक्षात वाङ्मयीन मूर्ती आहे. जशी श्रीमद भगवद्गीता भगवंताची वाङ्मयीन तनुमुखी मूर्ती आहे, तशी ज्ञानेश्वरी सुद्धा
ज्ञानोबाऱ्यांची वाङ्मयीन तनू आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीची सेवा करणं ही साक्षात ज्ञानोबाऱ्यांची सेवा आहे. कारण भगवद्गीता जर भगवंताचा आकार असेल तर ज्ञानेश्वरीसुद्धा ज्ञानोबाऱ्यांचा साक्षात आकार आहे ना. समाधीस्थ ज्ञानोबाऱ्या आपल्याशी बोलतील याकरता फार मोठं पुण्य लागेल. पण ज्ञानोबाऱ्यांचा एक चैतन्य स्वरूपाचा अक्षर वाङ्मयाचा आकार म्हणजे ज्ञानेश्वरी आपल्याशी जेव्हा पाहिजे तेव्हा बोलू शकते. फक्त आपल्याला ते वाचन करावं लागेल आणि ते वाचन केलं की साक्षात ज्ञानोबाऱ्या ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्याशी बोलत आहेत. ज्ञानोबाऱ्या तर म्हणतात खरं तर ही ज्ञानेश्वरी म्हणजे माझा हा प्रबंध नाही, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले, येथ माझे जीव उरले पायिकपण. हे धर्म कीर्तन आहे आणि हे तुमचं धर्म कीर्तन म्हणजे निवृत्तीनाथांचं, आणि तुमच्यामुळे हे सिद्धीला परिपूर्णतेला प्राप्त झालं. आता माझ्या ठिकाणी फक्त पायिकपणाचा भाव शिल्लक राहिला. येथ माझे जीव उरले पायिकपण, बाकी काय आहे. दुसऱ्या बाबतीमध्ये सांगू, हे सारस्वताचं गोड फळ देणारं झाड तुम्ही लावलं आहे आणि या झाडाला आता तुम्ही लक्ष देणं हे पाणी आहे, अमृत आहे, याचं सिंचन तुम्ही करा. हे सारस्वताचे गोड तुम्हीच लाविले जी झाड, तरी आता अवधान अमृते वाढ शिंपवणी कीजे. तुम्ही लक्ष देणं हा यातला अमृताचा भाव आहे आणि तुम्ही जर अमृत याला सिंचन केलं तर हे वाढेल, याच्यातून रसाभिव्यक्ती होईल, नाना प्रकारचे फळही प्राप्त होतील. ज्ञानोबा असं म्हणतात, भगवंतानी गीता प्रगट केली, गीता नावाची एक नदी निर्माण झाली त्रिवेणी संगमाची. पण या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करणं सर्वांना कठीण आहे. मग माझ्या निवृत्तीनाथ महाराजांनी काय केलं, तिरे संस्कृताची गहने तोडोनी मराठी शब्द सोपाने रचली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे, भलते नयत सद्भावे नहावे. पण इथे या तीर्थात जर आपल्याला प्रवेश करायचा असेल तर श्रवणाचे निद्वारे तीर्थी गता सोपारे, ज्ञानदेव म्हणे दातारे माझेनी केले. संस्कृत भाषेचे कठीण तीर होते, त्या तीरांना फोडलं आणि तिथे एक घाट निर्माण केला, तो मराठी शब्द सोपानाचा. आणि आता कोणत्याही व्यक्तीला या संगमामध्ये स्नान करता येईल, पण इथे स्नान करण्याचा प्रकार मात्र वेगळा आहे. इतर तीर्थामध्ये शरीराने स्नान करावं लागतं आणि ज्ञानेश्वरी किंवा भगवद्गीता नावाचं तीर्थ हे अमृत सरिता यामध्ये स्नान करायचं असेल तर श्रवणाच्या द्वारातून या तीर्थात जावं लागतं. म्हणजे थोडक्यात ज्ञानेश्वरी किंवा भगवद्गीता ऐकावी लागते. ऐकणं म्हणजे या तीर्थात प्रवेश करणं आहे. आणि हा सगळा योग कोणामुळे प्राप्त झाला, रचिली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे, माझ्या धर्मनिधान निवृत्ती देवाने हे सगळं कार्य निर्माण केलं. म्हणून सगळे जण या आणि इथे स्नान करा. आता ज्यांनी हा ग्रंथ निर्माण केला ते कोण आहेत, महाविष्णूचे अवतार. आणि मग ज्ञानोबांनी शालिवाहन शके 1212 15वं वर्ष पूर्ण झालं आणि 16व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबांनी अप्रतिम सगळ्या विश्वाला आश्चर्यकारक असणारा ग्रंथ निर्माण केला. आणि मग समाधीस्थ झाले ज्ञानोबाराय शालिवाहन शके 1218 कार्तिक वद्य एक त्रयोदशीला. आणि त्यानंतर या ग्रंथाचा प्रचार होत असताना काही असणाऱ्या लोकांच्याकडून पाठभेद निर्माण झाले. ग्रंथ पूर्वी शुद्धच होता, पण पाठांतर करत असताना पूर्वीच्या काळी छपाईची व्यवस्था नव्हती, लिखाणाची व्यवस्था. आणि मग काही लोकांकडून यामध्ये काही शब्द अनावश्यकरित्या घातल्या गेले, काही महत्त्वाचा भाग गाळला गेला. आता या ग्रंथाचं शुद्धीकरण तर झालं पाहिजे आणि त्याकरता या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एक संतांचा अवतार झाला की जो ज्ञानोबारायांचाच प्रति अवतार आहे, शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज. आणि मग शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवताची अगोदर टीका केलेली आहे, ग्रंथ निर्माण केलेला आहे. त्यानंतर 1505 शालिवाहन शके 1505ला ज्ञानोबराय एकनाथ महाराजांच्या स्वप्नात गेले आणि आजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागली आहे, ती काढण्याकरता आपण आळंदीला यावं. स्वप्न दृष्टांत झाल्यानंतर नाथ महाराज इथं आले. आल्यानंतर पाहिलं तर सगळ्या आळंदीकरांना विसर पडला, कोणाला माहितीच नाही ना समाधी कुठे आहे म्हणून. मग समाधीच्या प्रदेशामध्ये सगळी झाडं वाढलेली, पण मग पुन्हा एक अनुष्ठान केलं.
हैबत बाबांच्या मंदिरासमोर बघा एक पिंपळाचं पार आहे, जिथे नाथ महाराजांची प्रतिमा सध्या विराजमान. तेथे अनुष्ठान केल्यानंतर पुन्हा सिद्धेश्वराच्या समोर जो नंदी, त्या नंदीच्या खालून एक भुयार आणि तिथून आपण येऊ शकता असा एक स्वप्नदृष्टांत झाला. आणि मग ज्ञानोबाऱ्यांचं दर्शन झालं. दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळा बोलतसे मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे. ज्ञानोबाऱ्या दिसतात पण आलिंगनात सापडत नाही, कारण योगी पुरुषाच्या शरीरामध्ये जे आप आणि पृथ्वीचे अंश नाही, त्यांच्या शरीरामध्ये पृथ्वी आणि जल या तत्वाचा अंश नसतो. ते शरीर तेज स्वरूपाचं असतं, म्हणजे तेजस्वी असतं, दिसतं, पण त्याचा स्पर्श मात्र होत नाही. आणि मग ज्ञानोबांचं दर्शन झाल्यानंतर झाले ज्ञानेश्वर वाणी, हाही प्रकार त्या अगोदर घडला. पण कशा करता? आजान वृक्षाच्या मुळीच्या कंठाचं लागलेलं निमित्त आहे. पण ज्ञानेश्वरीचं संशोधन व्हावं हा त्यातला मुख्य प्रयोजनाचा भाग. आणि त्यानंतर एका वर्षाने श्री शके 1576 स्वप्न पडलं 1505ला, आणि शालिवान शके 1576 तारण नाम संवत्सरी त्या प्रसंगाला नाथ महाराजांनी बहुकाळ पर्वणी गोमठी 60 वर्षानंतर एकदा येणारी भाद्रपद महिन्यातली वद्य कपिला षष्ठी, कारण 60 वर्ष आपल्याकडे वेगळे आहेत, 60 वर्षांची नावं वेगळी आहेत, आणि 60 वर्षानंतर फक्त एक योग येतो कपिला षष्ठीचा, जो पाठीमागे 15-20 वर्षापर्यंत अगोदर येऊन गेला असेल. म्हणजे एकतर कपिला षष्ठीचा योग जीवनात 2दा येईल, नाहीतर मग एकदाच येईल. एखादा व्यक्ती समजा कल्पना करा एक पहिल्या वर्षाचा किंवा 5 वर्षाचा आहे, त्यावेळेस कपिला षष्ठी आली, तर वयाच्या 65व्या वर्षाला पुन्हा एकदा येईल. नंतर पुन्हा तिसऱ्यांदा येण्याची वाट बघू नका, कारण शतगणिले एखाद्याच्या जीवनामध्ये वयाच्या 60व्या वर्षी कपिला षष्ठीचा योग आला असेल तर परत येणारच नाही, कारण तो 60 वर्षानंतर एकदा येतो. आता पाठीमागे एकदा येऊन गेलाय, जवळपास 15-20 काहीतरी वर्ष झाले असतील, पुन्हा येईल आणखीन एकदा. 60 वर्षानंतर आलेला कपिला षष्ठीचा योग, आणि त्या योगाला प्रतिष्ठान म्हणजे पैठण क्षेत्रामध्ये नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं. 1212ला शालिवान शके ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली, पण ज्ञानोबाने मात्र तिथीचा उल्लेख केलेला नाही. पण मग तेव्हापासून शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांनी भाद्रपद मास कपिला षष्ठी वद्य षष्ठीचा एक उपयोग केलेला आहे, उल्लेख केला. आणि म्हणून या तिथीला अनुसरून ज्ञानेश्वरी सुद्धा त्याच तिथीला निर्माण झाली असली पाहिजे असे गृहीत धरून आपल्याकडे सगळ्या परंपरेत आजच ज्ञानेश्वरीची जयंती करण्याचा एक प्रघात आहे आपल्याकडे, किंवा परंपरा आहे. म्हणून आपणही असं म्हणू की ज्ञानोबाने सुद्धा याच तिथीला, कारण त्यांना कठीण नाही, ग्रंथाचं पारायण करणं आपल्याला कठीण आहे, ज्ञानोबाने करणं काही कठीण आहे. म्हणून याच कालावधीमध्ये हा ग्रंथ निर्माण झाला. ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केल्यानंतर नाथ महाराजांनी जे वर्णन केलं, त्या वर्णनातली ओवी आपण घेतली आहे. ज्ञानोबारायांना नाथ महाराज पहिल्यांदा नमन करतात. नमो ज्ञानेश्वरा. 2 अर्थ होतील. एक तर ज्ञानेश्वर हे नावही आहे, किंवा ज्ञानेश्वर हे ज्ञानोबारांचं हेतू गर्भित विशेषण आहे. म्हणजे ज्यामध्ये विशेष भाव सांगितला असतो त्यामध्ये विशेषण असतं. आपण कोण आहात? ज्ञानेश्वर आहात, हे तुमचं नावही आहे, आणि हे तुमचं विशेषण आहे. ज्ञानाचे जे ईश्वर त्यांना ज्ञानेश्वर असं म्हणतात. म्हणजे ज्ञानाचं नियामकत्व तुमच्याकडे आहे. तुम्ही सांगितलं ज्ञानाला जा, रेड्याच्या मुखातून बाहेर पडा, तर वेदाचं ज्ञान त्याच्या मुखातून बाहेर पडलं का? कारण तुम्ही ज्ञानाचे ईश्वर आहात. म्हणून नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कलंक नाही, संतांमध्ये कलंक नसतो. संत चंद्राप्रमाणेच असतात. प्रसादनातला भाव फार गोड आहे. संत चंद्राप्रमाणे असतात, पण चंद्राकडे लांछन आहे, संतांकडे लांछन नाही. चंद्र म्हणजे अलांछन, संतांकडे लांछन नाही म्हणजे कलंक नाही. संतांचं शरीरही शुद्ध, संतांचं मनही शुद्ध. मन का शुद्ध आहे? ज्यांनी त्रास दिला त्यांच्याकरता पहिल्यांदा मागितलं. जे खळांचे व्यंकटेश सांडो, जे जगातली खळ माणसं आहे दुष्ट, त्यांच्या जीवनातला वाकडेपणा नष्ट व्हावा, हे शुद्ध मनाशिवाय नाही घडू शकत. नाहीतर जे खळ आहे त्यांचा नाश व्हावा सामान्य मनुष्याने मागणी केली असते. पण ज्ञानोबा म्हणतात नाही,
त्यांच्या जीवनातला वाकडेपणा नष्ट व्हावा, वक्रपणा जावा, हे मन शुद्ध आहे. शरीर शुद्ध आहे, कारण गंगा मैया त्यांच्या पायाला मिठी मारते, मिठी घाले गंगाबाई. शरीर शुद्ध आहे, मन शुद्ध, आणि वाणी किती शुद्ध आहे? ज्ञानोबरायांच्या वाणीतून प्रगट झालेली ज्ञानेश्वरी आहे. आणि या ज्ञानेश्वरीचं पारायण केलं किंवा श्रवणही केलं तर अक्षराचं सामर्थ्य असं आहे, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये. हे मंत्र स्वरूपाचे अक्षर आहे. ज्ञानोबराय त्या ग्रंथाचं महात्म्य सांगणार आहे, पुढे आपण नंतर बघू. निष्कलंक आहे ज्ञानोबरायांची वाणी, साच आणि मवाळ किंवा माझे या सत्यवादाचे तप निष्कलंक वाणी आहे. या निष्कलंक भावनेतून ज्ञानोबरांनी काय निर्माण केलं? जयाची गीतेची वाचिता टीका. श्रीमद भगवद्गीतेवर जे व्याख्यान केलं ना, त्याला गीतेची टीका असं म्हणतात. टीका म्हणजेच व्याख्यान. पण हे श्रवण केल्यानंतर काय फल प्राप्त होईल? ज्ञान होय लोका. बघा बरं का, अर्ध्या ओळीमध्ये ज्ञानोबरांचं चरित्रही सांगितलं, त्यांचं कार्यही सांगितलं. चरित्र आहे निष्कलंक या शब्दातून, कार्य गीतेची टीका. आता फल ज्याला प्राप्त होईल, ज्ञान होय लोका, पण कुणाला? अधिकारी असला पाहिजे. अतिभाविका ग्रंथार्थिया हा शब्द फार महत्त्वाचा आहे. जो अर्थ प्राप्तीची अपेक्षा करतो त्याला अर्थार्थी असं म्हणतात. विद्येची प्राप्ती करतो त्याला विद्यार्थी असं म्हणतात. तसं ग्रंथाचं ज्ञान जो श्रवण करतो मिळवतो त्याला ग्रंथार्थी असं म्हणतात. ज्ञानोबराय म्हणतात, जो ग्रंथार्थी असेल, म्हणजे ग्रंथाचा आपल्याला अर्थ कळावा ही भावना ज्याच्या अंतकरणात असेल, आणि जो अतिशय श्रद्धेने संपन्न असेल, अशा अतिभाविका ग्रंथार्थीयांना ज्ञान प्राप्त होईल. म्हणजे जगामध्ये ज्ञानही अनेक प्रकारचं आहे, बरंच ज्ञान आहे की नाही, व्यावहारिक कोणतंही सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे. पण इथे ज्ञान शब्दाने एकच ज्ञान घ्यायचं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, जे आपल्या जीवनातलं दुःख नष्ट करेल, परमानंदाची प्राप्ती करून देईल. आणि ज्या ज्ञानाला आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान भगवंताने असं म्हटलं आहे, जे ज्ञान ऐकायलाही भेटत नाही, असंच ज्ञान अतिभाविका आणि ग्रंथार्थी असणाऱ्या लोकांना प्राप्त होईल. पण हे लोक भरपूर नाही बरं का. ज्ञानोबराय सुद्धा पसादानामध्ये त्यांचा उल्लेख एका ओळीमध्ये करतात. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, अशी लोक विशेष आहे या जगामध्ये. ग्रंथोपजीवी म्हणजे ग्रंथ वाचल्याशिवाय ज्यांना आपण जगतो आहे आज असं वाटतच नाही, ते ग्रंथोपजीवी. ग्रंथाचं वाचन करायचं मगच पाणी प्राशन करायचं, ग्रंथाची सेवा करायची तरच आजचा दिवस आपला सफल झाला असं ज्यांना वाटतं आहे. आणि ज्या दिवशी ग्रंथाची सेवा नाही घडली आपल्याला, तो दिवस आपल्या जीवनातला फुकट गेला असं ज्यांना वाटतंय, ते आहे ग्रंथोपजीवी. थोडक्यात, मनोनी मने काय वाचा, जो सेवक होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. जो मनाने, काया म्हणजे शरीराने, आणि वाचा म्हणजे वाणीने या गीतेचा किंवा ज्ञानेश्वरीचा सेवक होईल, काया वाचा मनाने, तोच खऱ्या अर्थाने स्वानंद साम्राज्याचा राजा होईल, अभिषिक्त सम्राट होईल. आणि तोच ज्ञानेश्वरीचा भाव आहे. ज्ञानोबरायाच्या वाणीतून बाहेर पडलेला गुरूंची कृपा ज्याला प्राप्त झाली, असा अत्यंत ज्याला आपण प्रासादिक ग्रंथ म्हणतो, त्या ग्रंथाची जयंती आहे. आणि मग या ग्रंथाचं कोणाकोणाला काय काय फल प्राप्त होईल? ज्ञानोबराय असं म्हणतात, या ग्रंथाचा आमचा भावच असा आहे की फिटो विवेकाची वाणी, हो काना मना जिनी, देखो आवडी तो खाणी ब्रह्मविद्येची. विवेकाची कमतरता संपुष्टात यावी, ज्या व्यक्तीला पाहिजे त्याला ब्रह्मविद्या प्राप्त व्हावी. दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिगो महाबोध सुकाळा माझी विश्व. सगळ्यांना परतत्वाचं दर्शन व्हावं, आनंदाची लयलूट प्राप्त व्हावी, आणि सगळ्या विश्वाने महाबोधाच्या सुकाळामध्ये प्रवेश करावा, याकरता हा ग्रंथ निर्माण झाला. हे ग्रंथाचं प्रयोजन आहे, ग्रंथाचं प्रयोजन. मग हा ग्रंथ कोणाकोणाला काय काय फल देईल? एखादा जर वाईट योनीला प्राप्त झाला, खेचराच्याही मना आणि सात्विकाचा पाहना, त्याने जर ग्रंथ ऐकला तर खेचर व्यक्तीला, म्हणजे जो भूत प्रेत पिशाच योनीला प्राप्त झाला, त्याच्याही मनात सात्विकाचा पाना फुटेल. ज्याचा अगोदरचा अंतकरण शुद्ध आहे, श्रवणासवे सुमना समाधी जोडे,
त्याला तर श्रवण केल्याबरोबर समाधीच प्राप्त होईल. म्हणून कुणीही जरी श्रवण केलं तर ऐकल्याबरोबर हा प्रबंध त्याला समाधी अवस्था प्राप्त करेल. एखाद्याने पाठांतर केलं तर पाठ करिता व्याजे पांडित्य येती वेशजे. पाठांतर केलं, सेवा केली की त्याला पांडित्य प्राप्त होईल. किंवा हे स्वानंद भोगाची सेल भल तयासीचे देईल. स्वानंदाच्या आनंदाचा असणारा शेलका वाटा सर्वांना मिळेल, पण मुख्य अधिकारी मात्र अंतरंग आहे. जसं की चंद्राच्या किरणाचं अमृत फक्त चकोराला मिळतं, बाकीच्यांना चंद्राची शीतलता मिळते, तसा हा ग्रंथ अंतरंग अधिकाऱ्याला मोक्षच प्रदान करणार, बाकीच्यांना मात्र चातुर्य प्राप्त होईल. चंद्रा ते अंगवने भोगुनी चकोर शहाणे परी फावे जैसेने चांदेने भलत याही तैसे अध्यात्मशास्त्री ये अंतरंगचे अधिकारी ये बाकीचे असणारे लोक वाक चातुर्य होईल सुखिया. म्हणून अशा साधकांच्या करता हा ग्रंथ निर्माण झाला. ज्ञानराज माझे योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णी येली गीतेची टीका. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. अशा करुणेने संपन्न असलेल्या ज्ञानोबारांनी जो ग्रंथ निर्माण केला त्या ग्रंथाचीच आज जयंती. आणि या जयंतीच्या निमित्ताने शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांची ओवी घेऊन थोडीशी सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा विश्वमाऊली श्री ज्ञानोबा यांच्या श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या सकल गुरुजनांच्या आपणा सर्वांच्या चरणी समर्पण करून चिंतनाला पूर्णविराम. पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.